राज्याच्या राजकारणात मोठी घडामोड समोर आलेली आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली। नागरिकांचे विविध प्रश्न घेऊन राज ठाकरे देवेंद्र फडणवीसांकडे पोहोचले असं सांगण्यात येत आहे। मात्र बुधवारी बेस्ट मतपेढी निवडणूक झाली। या निवडणुकीत ठाकरे या बंधूंचा दारुण पराभव झाला आणि आजच राज ठाकरे देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला पोहोचल्यानं विविध चर्चांना उधाण आलंय। अशातच गेल्या काही महिन्यांमध्ये राज ठाकरे देवेंद्र फडणवीसांची अनेकदा भेट घेतल्यानं पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावले जात आहे। 2025 मध्ये आतापर्यंत राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांची 4 वेळा भेट झाली आहे। बेस्ट मतपेढी निकालानंतर भाजपनं ठाकरेंच्या शिवसेनेला डिवचलंय। दादर सेना भवनात परिसरात भाजपनं जोरदार बॅनरबाजी करत ठाकरे ब्रँड कोमात, स्वदेशी देवाभाऊ जोमात असं या फलकावर नमूद केलंय। नुकत्याच पार पडलेल्या बेस्ट मतपेढी निवडणुकीत ठाकरे बंधूंच्या पॅनलचा सपशेल पराभव झाला होता। सर्वच्या सर्व 21 जागांवर ठाकरे बंधूंच्या उमेदवारांना पराभव स्वीकारावा लागला। आमदार प्रसाद लाड यांच्या पॅनलला 7 जागा मिळाल्या होत्या, तर शशांक राव यांच्या पॅनलला 14 जागा मिळाल्या। गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील कबूतरखान्यांच्या मुद्द्यावरून पेटलेल्या वादाबाबत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी भाष्य केलंय। कबूतरखान्यांच्या मुद्द्यावरून राजकीय वाद पेटवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता, मात्र आम्हाला कुठे प्रतिसाद द्यायचा हे कळतं। रस्त्यांवर कबुतरांना खाणे घालण्याचा आग्रह धरणाऱ्या जैन समाजाला कानपिचक्या देत ते म्हणाले, असे कोण जैन लोक आहेत जे कबुतरावर बसून फिरायला जातात, अशी खोचक टिप्पणी देखील राज ठाकरे यांनी यावेळी केली। माणसं मेलेली चालतात, कबुतरं मेली नाही पाहिजेत। आज रेल्वेखाली खड्ड्यात माणसं जातात, माणसांपेक्षा कबुतरं महत्त्वाची आहेत का, असा सवाल राज ठाकरे यांनी विचारला। महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्याशी संबंधित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी आमदार रोहित पवार विशेष PMLA कोर्टात हजर झाले। जून महिन्यात रोहित पवार, इंगवले आणि बारामती अॅग्रो यांच्या विरोधात ईडीनं आरोपपत्र दाखल केलं होतं। या संदर्भात रोहित पवारांनी प्रतिक्रिया देत, माझं नाव FIR मध्ये नसताना सुद्धा मला ईडीचं समन्स आलं। चार्जशीटमध्ये बऱ्याच चुका आहेत। मूळ FIR मध्ये माझं नाव नाही। अजितदादा, मुश्रीफ, मणिकराव कोकाटे अशी 75 लोकांची नावे आहेत, त्यांच्यावर कारवाई होत नाही, पण FIR मध्ये नाव नसतानाही माझ्यावर तपास सुरू आहे, असं म्हणत त्यांनी उलट ईडीवर आरोप केले। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शेतकरी कर्जमाफीबाबत मोठं विधान केलंय। सर्वेक्षण अहवाल आल्यानंतरच कोण लाभार्थी असावे हे स्पष्ट होईल, असं त्यांनी म्हटलंय। शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी केली तर काय होणार? ज्यांनी शेतात घर बांधलं त्यांची कर्जमाफी करायची का, असे सवाल त्यांनी उपस्थित केले। दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कर्जमाफीबाबत वेगळी भूमिका मांडली आहे। वेळ आल्यावर कर्जमाफी करू असं त्यांनी सांगितलं। जाहीरनाम्यात कर्जमाफीची घोषणा केली होती, याची आठवणही त्यांनी करून दिली। सध्या सरकार लाडकी बहिणी योजना आणि इतर विकास कामांवर लक्ष केंद्रित करीत असल्याचं अजित पवार यांनी नमूद केलंय। कर्जमाफीच्या मुद्द्यावर दोन्ही मंत्र्यांच्या विधानांमुळे चर्चा सुरू झाली आहे।